शालेय शिक्षणातून पुढच्या शिक्षण प्रवासाची सुरुवात म्हणजे 10वीच्या परीक्षेचा निकाल। महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे आज 10वीचा निकाल जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्राचा यंदाचा निकाल हा तब्बल 94.10% इतका लागल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे। या परीक्षेसाठी राज्यभरातून 9 शिक्षण विभागातून तब्बल 15 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते। त्यातून जवळपास 14 लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज 13 मे रोजी मंगळवारी जाहीर केला आहे। यंदाही 10वीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे। 10वीच्या परीक्षेत 96.14% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांची टक्केवारी 92.31% आहे। राज्यात 10वीचा निकाल 94.10% लागल्याचं पत्रकार परिषदेत मंडळाने जाहीर केला आहे। तर पालघर तालुक्यातील मनोर मधल्या लाल बहादूर शास्त्री हायस्कूल व श्रीमती सत्यभामा यशवंत चाफेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 10वीचा निकाल 85.44% लागला आहे। या शाळेतील एकूण 261 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती। त्यापैकी 223 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। मात्र मुख्य आणि महत्त्वाचं म्हणजे या शाळेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणारे हे तिन्ही विद्यार्थी मुलेच आहेत। प्रथम क्रमांक ज्याने पटकावलं आहे त्याचं नाव ऋतुराज बाबू आंबात, त्याला 90.60% गुण मिळाले आहे। तर द्वितीय क्रमांक श्रेयश विनायक गोविंद याने पटकावलं असून त्याला 87.40% गुण प्राप्त झाले आहे। तर जय नरेश अरसूड याने तृतीय क्रमांक पटकावलं असून त्याला 86.60% गुण मिळाले आहे। शालेय जीवनातील टप्पा पूर्ण करून महाविद्यालयीन जीवनाच्या दिशेनं जाणाऱ्यासाठीची पहिली पायरी अर्थात इयत्ता 10वीचा निकाल फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा घेण्यात आली होती। याच परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता लागला। तर 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा। अपयश आलेल्यांनी खचून न जाता चुका सुधारून पुढच्या संधीसाठी स्वतःला सिद्ध करावे। प्रयत्नांची पराकाष्ठा यशाची गुरुकिल्ली असते, असे लाल बहादूर शास्त्री हायस्कूल व श्रीमती सत्यभामा यशवंत चाफेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक महेश भोईर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितलं आहे। तसेच कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा हा निर्णय घेताना विद्यार्थ्यांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागते, तर अशा वेळी पालकांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा। तसेच कला म्हणजेच आर्ट्स, विज्ञान म्हणजे सायन्स, कॉमर्स पैकी अनुभवी व्यक्तींकडून, विद्यार्थ्यांकडून, शिक्षकांकडून संबंधित विषयाची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन सुद्धा मुख्याध्यापक महेश भोईर सर यांनी केलं आहे।